17, 18, 19. अरे रे, एक कमी पडतोय. आता एक मुलगा कमी पडतोय. कुठून आणू? फक्त एका पोरापायी माझी शाळा आणि नोकरी दोन्ही जाणार. आजोबा पाया पडतो. आजचा दिवस हा गणवेश घाला आणि शाळेत चला. अरे मास्तर, काय चेष्टा लावलीये? या वयात मी शाळेत? आजोबा, आजचा दिवस बंटी बना. साहेब आले की फक्त प्रेझेंट सर म्हणायचं. काय दिवस आले माझ्यावर. नातवंड शाळेत आणि मी पण त्यांच्या. मास्तर, सर्व विद्यार्थी आहेत ना? हे कोण? हे काय? हा विद्यार्थी आहे की पंचायतीचा सरपंच? एवढा आटापिटा करून बी शेवटी शाळेला कुलपच लागलं. आता परत या पोरांना 4 ते 5 किलोमीटर पायी चालत दुसऱ्या गावात शिक्षणासाठी वळवण करावी लागणार. गेल्या अवघ्या 2 वर्षात तब्बल 1500 मराठी शाळांना कायमचं सूट लागलं. आणि एवढंच नाही तर आणखी 600 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर. याच काळात खासगी आणि इंग्रजी शाळा मात्र हजारांच्या संख्येनं फोफावल्या. आज गावागावातल्या शाळा ओस पडल्यात. मराठी हरवली म्हणून ओरडत बसतोय. गळे काढून रडण्यापेक्षा एकदा विचार करा. जेव्हा आपलीच मुलं इंग्रजी शाळेत जातात आणि गावातली मराठी शाळा बंद पडते, तेव्हा या परिस्थितीला जबाबदार कोण? सरकार, व्यवस्था की आपण स्वतः? यावर तुमचं मत काय आहे? तुमचं अभिनंदन. तुमच्या मुलाचं ऍडमिशन कन्फर्म झालं आहे. आता फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. तुमचे झाले एकूण 6 लाख रुपये. पेमेंट कसं करणार? कॅश की ऑनलाईन? पण एक लक्षात ठेवा, मुलाचे शाळेचे गणवेश फॉर्म्स, अभ्यासाची पुस्तके, वह्या, बूट, अगदी हिवाळ्यासाठी लागणारे जॅकेट आणि स्पोर्ट्सचे वेगळे युनिफॉर्म, हे सर्व तुम्हाला आमच्याकडूनच घ्यावे लागतील. बाहेरून काहीही घेता येणार नाही, कारण आम्हाला क्वालिटीमध्ये तडजोड चालत नाही. पूर्वी म्हणायचे, मुले म्हणजे देवघरची फुले, कारण ती ज्ञानाच्या संस्कारानं उमलायची. पण आजची शाळा बघितली की कळतं, ही फुलं आता फक्त श्रीमंतीच्या बागेतच दिसतात. शाळा आता मंदिर राहिली नाही, शोरूम झालीये, जिथे पोराच्या बुद्धीपेक्षा बापाचं बॅलन्स शीट आणि गाडीचा ब्रँड बघून ऍडमिशन मिळतं. वह्या पुस्तकांपासून चड्डी बन्यानापर्यंत सगळं शाळेतच विकलं जातंय. सावध व्हा पालकांनो, तुम्ही मुलांना शिकवत नाहीये तर एका ब्रँडचे हप्ते भरताय. शिक्षण हा अधिकार उरला नाही, तो आता एक प्रीमियम सबस्क्रिप्शन झालाय. डोळे उघडा. अहो, आता पाटी पेन्सिल गेली आणि चेकबुक आलं. शिक्षणाच्या या बाजारावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? कमेंटमध्ये कळवा आणि लवंग्यासोबत जोडले जा. तर व्हिडिओ आपल्या प्रियजनासोबत शेअर करा आणि लवंग्याला नक्की सबस्क्राईब करा.